या दोन टीम मध्ये पहिला सामना आपण खेळवणार आहोत. नाना गायकवाड, सुजनदादा घंगाळे या तीनही मान्यवरांना आमची विनंती राहील आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न होणार आहे. पहिल्या सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. एका बाजूला टीम असणार आहे वडगाव कांदळी आणि त्यांच्या विरुद्ध साकोरी. कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी आणि धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब साकोरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील. सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ सर. जाऊयात पहिल्या सेमीफायनलचा टॉस त्या ठिकाणी अनिकेत सरांकडे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला क्वालिफायर 1 ह्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब साकोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी या दोन संघांमध्ये पहिलीच मॅच क्वालिफायर 1. जो संघ विजयी तो नक्कीच मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल होणार. 4 संघ तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आपण पाहिलेत. आणि पहिल्या मॅचचा टॉस साकोरी संघ कॉल करेल. टॉस होतोय नाणं आकाशाकडे आणि छापाईच कॉल टॉस का बॉस. साकोरी संघाने टॉस विन केलाय. महत्वपूर्ण मॅच आणि क्वालिफायर 1चा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. 6 षटकांची मॅच असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय साकोरी संघाचा आहे. आणि आता जराही वेळ घालवू नका. धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब साकोरी विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. तर दुसऱ्या बाजूने कालिका माता स्पोर्ट्स क्लब संघाची असणारी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असेल. जो संघ टॉस पराभूत होतोय त्या संघाला पॅव्हिलियन चॉईस करण्याचा अधिकार आहे. तर मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूचं पॅव्हिलियन हे कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी संघाकडे असेल. तर धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन स्थानापन्न व्हा. आणि एका लाईनअपमध्ये 11 खेळाडूंसमवेत आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा ही विनंती असेल. आज मात्र खोडद प्रीमियर लीग या स्पर्धेचा असणारा महान टीम सोहळा. खरं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या नगरीकडे पाहिलं जातं खोडद गाव आणि या खोडद गावामध्ये गेले 6 दिवस क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा रंगताना पाहायला मिळालाय. जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आयोजित असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खोडद प्रीमियर लीग 2025. खरं तर एकीच ताकद नक्कीच खोडद नगरीमध्ये सर्वच युवा सितारे एकत्रित आले आणि त्यानंतर मात्र ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचं झालेलं आयोजन. आणि KPLचं ब्रीदवाक्य देखील आहे कौशल्य आमचं ताकद गावाची. यंदाची स्पर्धा फक्त जगदंबा स्पोर्ट्स क्लबची. आणि जबरदस्त आयोजनामध्ये मात्र जगदंबा स्पोर्ट्स क्लबने केलेलं आयोजन नियोजन आपण पाहतो. एक बहरदार आयोजन आणि त्यानंतर मानाचा करंडक संपन्न होतोय. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. अगदी पहिल्या दिवसापासून तर आज महान टीम सोहळ्याच्या निमित्ताने देखील फार मोठी क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक उपस्थित होत आहेत. खरं तर खोडद बरोबर पंचक्रोशीतील देखील अगदी शेजारील गाव असेल जाधववाडी, त्यानंतर मांजरवाडी, राजनी, हिवरे गाव असेल, सर्वच गावातील क्रिकेट रसिक उपस्थित होत आहेत. तमाम क्रिकेट राजाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सागर भालेराव सर आणि कंपनी एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने कालिका माता स्पोर्ट्स क्लब
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि पहिल्या मॅचसाठी जर पाहिलं तर चाणक्य आणि अनुभवी पंच आम्ही सातत्याने सांगत असतो. टाटा मित जितकं शुद्ध नाही ना तितकी शुद्ध अंपायरिंग या तीनही पंचांची पाहायला मिळते. गोविंद गुंड सर, त्यानंतर नारायणजी खिलारी सर आणि बाबू धोंडकर सर, तीनही पंचांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गेले 6 दिवस ही स्पर्धा संपन्न होते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळे आवाज तुम्ही ऐकलेत. त्यामध्ये आवाजाचा पहाड प्रवीणजी गायकवाड यांचा आवाज तुम्ही ऐकलाय, केतनजी डोंगरे सरांचा आवाज, जुन्नर तालुक्याचा असणारं भूषण, त्यानंतर शिरूर तालुक्याचा असणारा एक गोड आवाज राहुलजी बोंबे सर तुमच्यासमोर जोडलेले आपण पाहिलेत. कालच्या दिवसभरापासून जर पाहिलं तर श्रीरामपूरचा एक गोड आवाज शाहरुखजी पठाण सर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. आपल्याच गावातील एक बुलंद आवाज अक्षय खरमाळे सर यांचाही आवाज तुम्ही ऐकलाय. त्यानंतर आज जर पाहिलं तर आदरणीय संदेश गाजरे सर खास पिंपरी चिंचवडवरून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे, त्यांचाही आवाज तुम्ही ऐकणार आहेत. आणि संपूर्ण ऑफिशियल टीम सज्ज आहे. तर 192हून अधिक देशांमध्ये आपली स्पर्धा यूट्यूबद्वारे लाईव्ह दाखवण्याचं काम खास भिवंडी कल्याण परिसरातील एक दिग्गज नाव सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आम्ही सर्वांनी पाहिले. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजसजी भोईर सर आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच तैनात आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिली मॅच क्वालिफायर 1, जो विजयी तो थेट मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल. कोण विजयी कोण पराभूत हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा कॉम्बॉक्समध्ये होतोय छोटासा बदल. आमचे सहाय्यक समालोचक आणि श्रीरामपूरचा असणारा एक गोड आवाज यानंतर आपण ऐकूयात. परंतु त्यापूर्वी पिंपरी चिंचवडवरून आज खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळालेत आमचे सहाय्यक समालोचक, आमचे परम मित्र आदरणीय संदेशजी गाजरे सर तुमच्या समोर जोडले जात आहेत. या सर मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. साकोरे आणि वडगाव कांदली दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे, आपण कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज आपण पाहत आहोत मित्रांनो, जगदंब स्पोर्ट्स क्लब आयोजित खोडद प्रीमियर लीगचा हा महाअंतिम दिवस आणि क्वालिफायर 1चा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपण पाहतोय. एका दिशेला आपल्याला पाहायला मिळेल वडगाव कांदळीचा संघ आणि दुसऱ्या दिशेला साकोरीचा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पाहिलं गेलं तर दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं राहिलं गेलंय. सातत्यानं सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील ही स्पर्धा थाटामाटात नक्कीच उभी राहिली. दर्जेदार असं आयोजन आणि पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे आणि एक उत्कृष्ट स्पर्धा म्हणून नक्की जुन्नर तालुक्यात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, नावरूपास येणारी स्पर्धा आहे. भला मोठा इतिहास आहे या स्पर्धेला आणि प्रत्येक आजूबाजूच्या पंचकृषीतले खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी इच्छुक नक्कीच असणार आहे. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. पाठवली जाते. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये खास अहिल्यानगरवरनं गुणलेखक संदीपजी सोनवणे साहेब याचे ते शुभागमत झालंय. आपलं देखील सहर्षाचं स्वागत. काही क्षणातच नक्कीच आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. एका दिशेला आपल्याला पाहायला मिळेल वडगाव कांदळीचा संघ आणि दुसऱ्या दिशेला साकोरीचा संघ आणि सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल झालेत. एका दिशेला असेल राहुल गुंजाळ आणि दुसऱ्या दिशेला अक्षय राजपूत. एक वलांकित नाव जुन्नर तालुक्यातील हे दोन्ही खेळाडू अक्षय राजपूत आणि राहुल गुंजाळ. तर गोलंदाजी मार्कवरती दीपक गायकवाड रनअप घेताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. सामना इथे सुरू होतोय. 6 षटकाचा नक्कीच हा सामना असणार आहे.
आजच्या दिवसातला पहिला सामना अनिकेत सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. अनिकेत सर, चालू असलेला सामना साकुरे आणि वडगाव कादळी, त्याचबरोबर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये देखील सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड इथे स्थायिक असणारा खेळाडू आहे, एक सॉफ्टवेअर इंजिनियर खेळाडू आहे आणि त्याने देखील पुणे शहरात भरपूर असं नाव कमवलं टेनिस क्रिकेट विश्वात. राहुल गुंजा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला अक्षय राजपूत. हरिभक्तपरायण सुनील महाराज भालेराव, आपलंही शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुरज सर, संदेश सर, जर पाहिलं गेलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून या गावाकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे 7वं पर्व खोडदनगरीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. जगदंबा स्पोर्ट्स क्लबचं असणारं बहरदार आयोजन आपण पाहिले आणि आज क्वालिफायर बन अर्थात आज महान टीम सोहळा या 7व्या पर्वातील नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिकांची गर्दी जर पाहिली तर जिथे जिथे सावली आहे त्या सावलीमध्ये नक्कीच झाडांच्या सावलीमध्ये थंडगार वातावरणामध्ये मात्र या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. सर्वच क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दीपक गायकवाड घेऊन येत आहेत राईट अबोवर द विकेट. हे देखील एक अनुभव पूर्ण गोलंदाज आहे. JPL मध्ये देखील आपण त्यांना पाहतो. पहिला चेंडू राईट अबोवर द विकेट राहुलसाठी. रिबाचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती आलटी पलटी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी. पहिल्या चेंडूवरती आला एक चौकार. व्हिडिओ हा आहे माननीय श्री अधिक भाऊ जाधव. मध्ये चेंडू टाकला जरूर, मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्ट केलं स्वतःला आणि राहुल गुंजाळ यांना एक चांगला फटका चौकारासाठी खेळून काढला अनिकेत सर. खास करून जगदंबा स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी खेळाडू आणि महाराष्ट्र पोलीस लालू साळवे यांचं देखील शुभागमन होतं. इथे उंच हवेमध्ये चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से विकेट येताना पाहायला मिळाली. राहुल गुंजाळ बॅक टू द पेव्हिलियन, पहिला धक्का बसलाय, विकेट. क्रिकेट की अनिकेत सर, काय झालं त्या चेंडूवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज झाला, थोडासा नक्कीच फलंदाजाला वेगळं काहीतरी करण्यात नक्कीच भाग पाडलं. शेवटच्या क्षणी चेंडूने उसळी घेतली आणि तिथे कट पॉईंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून आणि एक मोठा झटका, म्हणजे नक्कीच तुम्ही म्हटलात ना टीट फॉर टॅट, जसंच तसं चौकारानंतर एक विकेट देखील आली आहे. ही खासियत आहे दीपक गायकवाडची. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये विकेट घेणं, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करणं ही खासियत आहे दीपक गायकवाड यांची. नवीन फलंदाज स्वप्नील आलेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल गुंजाळ लवकर बाद झालेत. इथून पुढे नक्कीच या दोन्ही फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. थँक्यू सर. बरेचसे मान्यवर अतिथी उपस्थित होत आहेत. खरं तर जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्यांचं संघ मालकत्व असतं आणि फायनल सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो, आदरणीय कृष्णकांत शेठ सोनवणे यांचं शुभागमन खास करून स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळते. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दुसरे संघमालक स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान औरंगापूर संघाचे संघमालक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, आदरणीय युवा उद्योजक चाकण नगरीचे असणारे उद्योजक सागरभाऊ डुकरे, आपणही खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत खोडद प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतो. इथे एक शांत प्रकारचं वातावरण नक्कीच, कारण राहुलची मोठी विकेट आली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज करतायत, परंतु इथे मोठे फटके पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळण्याचा मानस फलंदाजांना आता अवलंबावा लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. जो विजयी तो मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल. नक्कीच फायनलचं तिकीट देणारा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलचं तिकीट घेऊन मेगा फायनलमध्ये दाखल होईल. जरी राहुल गुंजाळ बाद झाला असेल तरी अक्षय राजपूत असेल, स्वप्नील असेल, बरेचसे फलंदाज आहेत ज्यांच्यामध्ये फलंदाजी करण्याची क्षमता आहे. क्षमता सर्वांमध्ये आहे. फक्त विषय स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल गावासाठी, कारण की अभि नाही तो कभी नाही. इथे जर नक्कीच आज तुमचा खेळ झाला नाही तर पुढच्या वर्षाची देखील वाट पाहावी लागेल सर. पुढचा चेंडू दीपकचा. अक्षय राजपूत क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिथे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, भरपूर पुढे आले होते आणि इथे काय घडतंय, पहिल्या अटेम्प्टला जर चेंडू एस्टनला लागला असता तर नक्कीच इथे अक्षयला जावं लागलं असतं. टफ कॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला असा फटका कव्हरच्या दिशेला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. चांगला चेंडू फील्ड केला, तदनंतर
फेकी देखील सुरेख, मात्र यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक होताना तिथे पाहायला मिळते. अक्षय राजपूत समोर आहे दीपक गायकवाड. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिथे टिपेल झेल, अक्षयचा संपेल खेळ. दीपक गायकवाड मिळवतायत आणखीन एक विकेट. फलंदाज क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये बहरदार गोलंदाजी करतोय आणि खरं तर यष्टीरक्षकाचं देखील कौतुक असेल. जिथे जे क्षेत्ररक्षण सजवलंय तो क्षेत्ररक्षक देखील नक्की क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपली जबाबदारी अचूकरित्या नक्कीच पार पाडताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकांचं कौतुक असेल. या अगोदरचा चेंडू कव्हरला खेळला होता, तिथे हर्षल वाळून चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर राहुल गुंजाची विकेट आली, तिथे देखील आकाश साळवे नक्कीच कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले होते. चांगला झेल टिपला आणि त्यानंतर राहुल गुंजाळ परतलेत आणि इथे अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या लगत डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक जबरदस्त झेल टिपत अक्षय राजपूतची खेळी देखील संपुष्टामध्ये. 2 मोठे धक्के बसलेत. इथून पुढील काळामध्ये नक्कीच एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी या संघासाठी गरजेची असणार आहे. नक्कीच या सुरुवातीच्या 2 झटक्यांपासून सावरेल का वडगावचा संघ, कारण की अपेक्षित नव्हतं हे सुरुवातीचे 2 झटके त्यांना. पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, मात्र राहुल गुंजाळाने अक्षय राजपूतची विकेट मॅचमध्ये किती काय करून गेली नक्कीच पहिल्या षटकात तुम्हाला कळेल मित्रांनो. 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू या षटकातील. लोअर फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय, मनगटाच्या साह्यानं मिड विकेटच्या दिशेत खेळलाय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, यस नो, आणि तिथे पहा गडबड थोडीशी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये, मात्र नुकसान तिथे कोणाचं झालं नाही. एक सिंगल मिळेल. एका सिंगलवर आपण पाहतोय धाव फलकावरती 6 धावा लागल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात वडगाव कांदळी संघ. दुसरं षटक टाकण्यासाठी स्वतः संघनायक सागर भालेराव आलेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ते अगोदर होते. नक्कीच अनिकेत सर काय सांगाल, या षटकात काय रणनीती असेल या दोन्ही फलंदाजाची? सुरुवातीचे 2 झटके लागलेत, पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे, कशा प्रकारे नक्कीच 6 चेंडू खेळण्याची रणनीती असेल? सागर भालेराव आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. या खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिली आहे, परंतु आक्रमक भूमिका ही दोनही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. इथे अगदी आपण पाहूया एक वेगवान सिंगल येते. बॅटची हलकीची एज घेत चेंडू जर पाहिलं तर अगदी कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये नक्की ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक होते. एकच सिंगल. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळू दिले जात नाही. शांत प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं आहे, परंतु अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रयत्न करावेच लागतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे मार्ग शोधायचा असेल तर प्रयत्न हे करावेच लागतील. सागर भालेराव सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं स्वप्नील गुंजाळ ऑन स्ट्राईक नक्कीच खेळत आहेत. इथे देखील अगदी आपण पाहूया टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. काहीसा कानमंत्र नॉन स्ट्राईकच्या दिशेने नक्कीच फलंदाज देत आहेत. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये होणार का, प्रश्नचिन्ह आहे. मॅच महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. जो विजयी त्याला थेट मेगा फायनलचं तिकीट, परंतु गोलंदाज इथे करामत करतायत. हा चेंडू देखील सुरेख. टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ही खासियत आहे सागर भालेरावच्या गोलंदाजीची. व्हेरिएशन फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. या अगोदरचा चेंडू पाहिला तर अगदी लेंथ बॉल होता. यानंतर जर पाहिलं तर अगदी बुड्ड्यामध्ये बॉल टाकण्यामध्ये यश आले आणि चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. पंढरीनाथजी करमाळे, विजयजी आरगडे साहेबांचं शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने. इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या खाली येतात. झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि इथे जीवनदान पाहायला मिळेल. कॅच छुटावर गेंदबाज का दिल भी तुटा.
कॅच घेणं खूप महत्त्वाचं आहे सर. अशा संधी वारंवार क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मिळत नसतात. जीवनदानाचा फायदा जर फलंदाजाने घेतला तर नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला सामना देखील गमवावा लागू शकतो. मैदानाच्या आतमध्ये एक सोपा झेल निसटताना बराच काळ हवेत जरूर होता चेंडू, मात्र हा झेल होणं खूप गरजेचं होतं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सागर बालेराव संधी जरूर निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाने ती गमवली. सागर बालेराव व्यावसायिक क्रिकेट असेल, तालुकानिहाय क्रिकेट असेल, ओपन व्यावसायिक क्रिकेट असेल, सातत्याने या खेळाडूचा बोलबाला देखील पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील राहिलेला आहे. मात्र आज स्वतःच्या गावासाठी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीपमधून येईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली गेली. स्वप्नील आणि संदीपला इथे चांगली पार्टनरशिप करावं लागणार आहे. जरी पॉवर प्लेचे षटक आहे, मोठे फटके खेळता आले नाही तरी इथे पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. कारण की एक मोठी ओव्हर जरी भेटली त्यांना 15-20 धावेची तर नक्कीच 60 ते 65 धावा या खेळपट्टीवरती नक्कीच ते डिफेंड करू शकतात. नक्कीच इतके गोलंदाजीमध्ये त्यांच्या ताकद आहे. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक तिथे फक्त दर्शक बनेल. खिलाडी के मस्तक पे दस्तक, पॉवरफुल मॅक्झिमम स्ट्रोक. हा षटका च्या षटकामध्ये जीवनदान मिळालं गेलं होतं आणि तोच स्वप्नील गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक देखील होताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय आणि या षटकाराबरोबर धावफलक देखील पुढे सरसावेल. धावफलकावरती जर पाहिलं 2 षटकं संपली जातील. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. ते फलंदाज होते बाद. तिसऱ्याही क्रमांकाचा धक्का. क्रिकेट म्हणजे दीपकची गोलंदाजी जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेत आणि तिसऱ्या षटकासाठी संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा करता धरता, संघाचा कुल कॅप्टन, संघाचा कणा बबलू भोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अनेक मान्यवर अतिथी उपस्थित आहेत. त्यामध्ये सतीशजी गायकवाड, तुकारामजी गंगाळे, लक्ष्मणदादा थेटे, विनायकजी गंगाळे, कारभारी शेठ एरंडे, मंगेशजी काळे, आदरणीय अशोकजी मुळे, आदरणीय सोन्याभाऊ आपणही उपस्थित आहेत. गौरवजी काळे साहेबांचं देखील शुभागमन. सतीशजी शेलोत, महादूजी काळे, मारुतीजी काळे, ठकसेनजी गायकवाड, स्वप्नीलजी बाळकृष्ण गायकवाड आदी मान्यवर अतिथी खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. शांतारामजी गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं ही कोळद प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. फाईनल क्षेत्रामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. होते आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बबलू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि बबलू आक्रमक होताना देखील पाहायला मिळतील. एक चौकार आलाय. नक्कीच एक चांगली सुरुवात मी बनेल बबलू यांच्यासाठी जी राहिली गेली आहे. दीपक गायकवाडचे 2 स्टॉक चेंडू आपण जर पाहिले, एक लेग ब्रेक आणि एक वेगवान चेंडू, जेव्हा सातत्यानं वेगवान चेंडू ते करण्याचा प्रयत्न करतात, थोडीशी लेंथमध्ये नक्कीच कटोती नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडे आखूड टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती धावा देखील येत आहेत. जे लेग ब्रेक चेंडू असतात त्याच्यावरती
जास्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तो त्यांचा स्टॉक बॉल आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 5 धावा येत आहेत. जरी अनिकेत सर 3 विकेट आल्या जरी असल्या तरी 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि इथे पार्टनरशिप मी जो उल्लेख केला होता, पार्टनरशिप ही खूप गरजेची आहे. क्रिकेटचं मैदान असो किंवा खरं आयुष्य, जोडीदार चांगला असतं हे खूप गरजेचं आहे. इथे जर पार्टनरशिप झाली तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्येपर्यंत वडगाव कांदळीचा संघ नक्कीच पोहोचेल. दीपक समोर आहे बबलू. यावेळेस वेगात केला होता, यावेळेस वेगात केला होता. सागर देखील हे सांगतायत की या टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी केली पाहिजे. या टप्प्यावर तो चेंडू नक्कीच कॅरी होतोय विकेट किपरकडे. वेगात चेंडू एसटी रक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 12 धावा देत 3 विकेट घेतल्यात दीपक गायकवाड. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस हलका चेंडू होता, हलका लेग ब्रेक आणि फसवलं बबलू सारख्या फलंदाजाला. विध्वंसक बबलूला बाद करण्यात यश मिळालंय. 4थी विकेट दीपक गायकवाड साठी. फलंदाज बाद. नक्कीच देऊ गेला होता, मात्र एक लेग ब्रेक चेंडू आला आणि हो त्याचं नव्हतं घडून गेलं मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळाली ती बबलूची आणि 4था धक्का लागलाय वडगाव कादळी संघाला. 21 वरती 4 गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अनिकेत सर काय सांगाल? एका पाठोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये थांबायला कोण तयार नाहीये. कशा प्रकारे इथे फलंदाजी करायला हवी? कारण की आता 2 नवीन बॅट्समन स्वप्नील फक्त 5 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यानं बनवल्या आहेत आणि नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये आलेत. काय रणनीती असेल? रणनीती आखावी लागेल येणाऱ्या काळामध्ये, कारण आज गनिमी कामे करावी लागतील. प्रत्येक मॅच, प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक संघाला ठाऊक आहे अभिनय तो एक साल कभी नाही. त्यामुळे इथून पुढील काळामध्ये नक्कीच फटकेबाजी होणं गरजेचं असेल. सागर भालेराव संघासाठी 4थ्या क्रमांकाचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने स्वप्नील गुंजाळ. इथे आडव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. सीमारेषेच्या लगत अगदी चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. तोपर्यंत एकच धाव, एका धावेने समाधान मानलं जाईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती जर पाहिलं तर 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी कौतुक करेल या अगोदरचे षटक ज्याने हाताळलं तो दीपक गायकवाड. दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का, उसका काम होता है अंधकार दूर करना. आणि संघावरती नक्की जे संकट येणार होतं ते दूर करण्यामध्ये यश दीपक गायकवाडला देखील येताना पाहायला मिळाले. सागर भालेराव इथे हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक सिंगल पुनश एकदा येते. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. बरेचसे मान्यवर अतिथी उपस्थित आहेत. त्यामध्ये हेमंतजी गायकवाड, केतनजी मुळे, गणपतजी गायकवाड, मीराबाई गायकवाड, अडबंग दादा गुळवे, बाजीरावजी नेहरकर, नितीनजी गाडेकर, रामचंद्रजी गायकवाड, मच्छिंद्रजी शिरसाट, आदरणीय दगडूशेठ शिंदे, मारुतीशेठ एरंडे, सरपंच, त्याचप्रमाणे अनिलजी गाळे, रामदासजी गोसावी आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आक्रमण चढवलंय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. हे रास्ते हे 4 के. पाहायला मिळालेत. यात स्वप्नील गुंजाला जीवदान मिळालं होतं, तो आता घातक ठरतोय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा बरबास्त बाहेर काढलं. यावेळेस कशी बॅट नक्कीच चेंडू परत आली आणि इथे पहा खराब क्षेत्ररक्षण, मात्र चांगलं बॅकअप तिथे डीपमध्ये. चेंडू थोडासा समोरून उडला मी म्हणेल. क्षेत्ररक्षकाची काही जास्त चूक नाही तिथे. समोरून चेंडू उडला गेला आणि मागून चांगलं बॅकअप नक्कीच तिथे पाहायला मिळालं. या अगोदरच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण, चौकार नक्कीच पाहायला मिळाला. स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघाचे असणारे संघमालक सेजल काई गोटा फार्म हाऊस, योगेश शेठ मुळे आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली करण साळवे जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर स्वप्नील गुंजाळ निराश पावलाने तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळेल.
चा सामना कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी संघ करतोय. अगदी विकेट पाठोपाठ विकेट येत आहेत, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोणाला तरी थांबावं लागेल. संघाचा तारणहार्ता विघ्नहार्ता ठरावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. समीर गाडगे कशा प्रकारचं कामकाज समीर करतील. सागर भालेरावला यश मात्र इथे मिळाले. चांगली गोलंदाजी सागर भालेराव यांची या अगोदर देखील आपण पाहिली आहे. साकोरी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची चर्चा सातत्याने आहे. शरीरभेदक मारा, शरीराला नक्की स्पर्श चेंडू करताना पाहायला मिळाला आहे. अनेक मान्यवर अतिथी खास करून उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय सतीशजी वाघ, आदरणीय वाघ मामा, आदरणीय बाळा मोरे साहेबांचं शुभागमन होतं आहे. ज्ञानेश्वरजी बोराडे, डॉक्टर तट्टू साहेबांचं देखील शुभागमन. नमनजी पानमंद, अमनजी तांबोळी, गणेशजी एरंडे, विजयजी आरगडे, स्वप्नीलजी गायकवाड, त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातील असणारं खोडद नगरीचं भूषण हरिभक्त परायण सुनील महाराज भालेराव आपण उपस्थित होत आहेत. आपलं ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जगदंबा स्पोर्ट्स असोसिएशन, त्याचप्रमाणे खोडद प्रीमियर लीग आणि समस्त ग्रामस्थ खोडद यांच्या माध्यमातून असेल. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय सर आणि 29 धावा धावफलकावरती लागले गेल्या आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यात अर्धा संघ नक्कीच तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. वडगाव कांदळी या संघाचा अर्धा संघ नक्कीच माघारी परतलाय. मात्र इथून 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये जेमतेम 50 ते 55 धावेपर्यंत इथे पोहोचावे लागेल, कारण की 50-55ला काही देखील होतं. एक चान्स मिळतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला मॅचमध्ये येण्याचा. गोलंदाजी मार्कवरती विक्रम आल्यात, विक्रम उघडे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज संजय. दोन्ही फलंदाज नवीन आहेत, संजय आणि समीर. 12 चेंडूंमध्ये जेमतेम 3 ते 4 षटकार नक्की त्यांना खेचावे लागतील. टेनिस क्रिकेटच्या परिभाषेत सन्मानजनक धावसंख्येवरती पोचावे लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरमध्ये खेळलाय. दीपक तिथे एका हातानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि एक सिंगल. 10 धाव तिथे नव्हते आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे एक सिंगल नक्कीच स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. 30 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणात चुका झाल्या जरूर, मात्र जेव्हा जेव्हा झेल उडलाय जास्तीत जास्त सक्सेस रेट कॅचचा आपल्याला तिथे पाहायला मिळाला आहे. जसं जसं दिवस पुढे जाईल प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. ते ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक मैदानाची ऐतिहासिक स्पर्धा खोडद प्रीमियर लीग. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. डॉट बॉल. आणि सर स्लॉकची षटका आहेत, हादाबारीची षटका आहेत, कशा पाहता या षटकाकडे? 2 चेंडू झालेत, फक्त एक सिंगल आलेली आहे. नक्कीच इथून पुढील काळामध्ये जर आक्रमण झालं तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो. आणि स्लॉकच्या षटकांमध्ये आपण सातत्याने पाहिले फलंदाज आक्रमण करत असताना, परंतु इथे विकेट पाठोपाठ विकेट येत आहेत आणि त्यानंतर कालिका माता स्पोर्ट्स क्लब संघ अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतो. इथे देखील विकेट आली आहे. अजून एक धक्का वडगाव कांदळी संघाला बसलेला पाहायला मिळेल. क्रिकेट सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिले तर राहुल गुंजाळ 4 धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळाला. त्यानंतर अक्षय राजपूत झेलबाद स्वरूपात अगदी शून्यावरती बाद झाला. स्वप्नील गुंजाळ त्यानंतर नक्कीच डाव सावरताना पाहायला मिळाला. 9 धावा बनवत स्वप्नील गुंजाळ देखील बाद झाले. संदीप देखील कॅच आउट स्वरूपात 3 धावा बनवत बाद होताना पाहायला मिळाले. बबलू भोर एक जबरदस्त चौकार बबलूच्या बॅटमधून आला, परंतु अवघा 6 धावा बनवत बबलूला देखील परतवण्यामध्ये यश. संजय मासरेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर समीर गाडगे देखील शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालेत. अडचणी संघर्ष फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतोय, परंतु संघर्षातून दिशा द्यावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. विकी उघडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यश त्यांच्या पाठीमागे चूक होतीये, परंतु बॅकअपचं काम सुरेख आहे. एकच धाव, एका धावेने समाधान मानलं जाईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. शांत प्रकारचा खेळ सर वारंवार जाणवतोय आणि गोलंदाजांचं जर म्हणलं तर कौतुक करावंच लागेल, परंतु फलंदाजीमध्ये देखील शेवटच्या क्षणामध्ये आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे जर सन्मानजनक स्कोर उभा राहिला तर त्या धावा देखील डिफेंड करण्यासाठी थोडीशा अडचणी ज्या विरोधी संघापुढे निर्माण होताना पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाहीये. नक्कीच सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचण्याची ही गरज आहे. पाहायला गेलं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सुरक्षित अशी कोणती धावसंख्या नाही आहे. जरी 55 पर्यंत जर संघ पोहोचला तरी एक चान्स नक्कीच क्रिएट करता येतो गोलंदाजाची जोरावरती सामना फिरवण्यासाठी, आणि तोच प्रयत्न असेल इथे फलंदाजांचा. काही धावा गोळ्या करता येतात का नक्की त्याचा तो प्रयत्न असेल. स्ट्रायकरवरती आपण पाहतोय फलंदाज रोहन 9व्या क्रमांकावरती 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी ते आलेत.
संजय आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातला नक्कीच जो आपण पाहतोय जो बाकी आहे. विक्रम उघडे 3 धावा दिल्यात फक्त आणि 1 विकेट घेतली आहे. चांगली गोलंदाजी साकुरी संघाची जर आपण पहिली गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि काय चांगला निर्णय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 32 वरती 6 शेवटचा चेंडू काय घडेल या चेंडूवरती. राईट आर्म द विकेट. खोलो टप्प्याचा चेंडू होता. बॅटची आउटसाइड एज आणि हा दुसरा चौकार अडवला मी बनेल. क्षेत्ररक्षक तिथे सुरेख असं क्षेत्ररक्षण करतायत. विजय साळवी आहे. शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये तिथे होते आणि पाहिलं गेलं तर 2 चौकार नक्कीच वाचवण्यात यशस्वी झालेत आणि 1 सिंगल इथे घेतली गेली. सिंगल बरोबर आपण पाहतोय 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम षटक. आणि पाहिलं गेलं तर वडगाव कांदळी सगळे एका मोठ्या अडचणीत आहे. शेवटचे 6 चेंडू नक्कीच हे सामन्याचं भवितव्य ठरवणारे हे 6 चेंडू आहे. काय होईल घेतली गेली नाहीये. बरोबर. खास करून स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभागमन होतंय धनवट सहकार धनवट मळा गाव चॅम्पियन लीगमधील असणारे संघमालक आदरणीय श्री साई कृपा एंटरप्राइजेस अँड कंस्ट्रक्शन कुमारी श्रीजा गणेश शेठ गायकवाड यांचंही शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होतं. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू झेल टिपलाय. अजून एक धक्का. कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी संघाला बसलेला पाहायला मिळेल. संजय माचरेकर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. क्रिकेट पट्ट्याच्या डावासारखा डाव मोडताना पाहायला मिळतोय कारण विकेट पाठोपाठ विकेट येत आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, हजेरी लावतायत आणि परत तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. इथे थोडासा अडचणीमध्ये थोडासा अडगळीमध्ये सापडलाय की काय कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी संघ. नक्कीच भरपूर अडचणीमध्ये हा संघ सापडला गेलाय. पाहिलं गेलं तर 32 वरती भरपूर विकेट्स इथे गमावले आहेत. 7 विकेट्स गमावलेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल झालेत. शेवटचे 5 चेंडू आहेत. धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे पहा मोठा फटका आल्या आल्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटकात आहे वजन. डावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. का होईना कुणाल मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात करतायत परंतु डेथ ओव्हरमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी सुरू राहिली तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर 50-55 धावा नक्कीच बनल्या जाऊ शकतात परंतु आक्रमण येणाऱ्या वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. कुणाल सांगतोय जरी झाला असेल उशीर माझे फटके आहेत पद्धतशीर. पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी षटकार त्याने लगवला. यावेळेस पहा थोडा हळूवार पद्धतीने हा चेंडू टाकला. गती थोडीशी कमी केली आणि आकाश साळवेनं चकवलं. यावेळेस लेग कटर पद्धतीचा हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहा वेगळा चेंडू केला होता. त्याच्यावरती प्रहार आल्यानंतर चेंडूवरतून बोटं फिरवली गेली, गती कमी केली गेली आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल नक्कीच एक चांगला कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आकाश सज्ज आहे. हो यावेळेस दांडीगुल क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक फलंदाज बाद. क्रिकेट त्यातमध्ये हंबे केसीचे कम नाहीये. इथे देखील जशास तसं उत्तर देताना पाहायला मिळाले. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अगदी 8व्या क्रमांकाचा धक्का बसलाय. अडचणी आणि अडचणींचा सामना संघ करतोय. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय परंतु कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. आज जर मैदानाच्या बाहेर कोणत्याही क्रिकेट रसिकांनी झेल घेऊ द्या
परंतु तो झेल वन हँडेड असला पाहिजे. एका हाताने झेल घ्या. जगदंबा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि डॉट चेंडूला त्यांनी सुरुवात केली आहे. शेवटचा चेंडू या इनिंगचा काय होईल या चेंडूवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. मनगटी फटका डीप मधून क्षेत्ररक्षक उसळी घेणाऱ्या चेंडूला अडवलं. चांगली फेकी केली मात्र तिथे मिळेल फक्त एक धाव. दुसरी धाव घेत असताना फलंदाज संकेत होतील बाद. झाल्यात त्या धावा 39 आणि जिंकण्यासाठी साकोरी संघाला हव्या आहेत त्या 40 धावा. क्रिकेट म्हणजे दरबारच्या काळामध्ये शुभाग बनवतोय. वेदाजी आरगडे आणि मित्रपरिवार सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच अनिकेत सर 40 धावाचा पाठलाग करायचा आहे आणि हा 40 धावाचा पाठलाग कसा होईल इत्तमभूत माहिती नक्की दुसऱ्या सत्रात देण्यासाठी मी आमंत्रित करेल अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान व्हॉइस ऑफ श्रीरामपूर आणि आमचे सहकारी मित्र उत्कृष्ट समालोचक शाहरुख पठाण सर यांना. या सर आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेचे असणारे संघ मालक फायनल सम्राट कृष्णकांत शेठ सोनवणे, त्याचप्रमाणे स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान औरंगापूर या संघाचे जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेतील असणारे संघ मालक युवा उद्योजक, चाकण नगरीचे असणारे उद्योजक आणि एक युवा नेतृत्व सागरभाऊ डुकरे यांचं शुभागमन होतं आहे. मान्यवर अतिथींना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. मॅचला होईल सुरुवात आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा शाहरुख पठाण सर तुमच्या समोर जोडले जात आहेत. या सर स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद आदरणीय अनिकेत गुंजाळ सरांना. आपण या अगोदर ऐकलं
संदेश गाजरे सर आज आपल्यासोबत या स्पर्धेच्या निमित्ताने जोडले गेलेले आहेत. आमच्या दोन्ही सहकारी समालोचक मित्रांचं मनापासून धन्यवाद. जाऊयात आपण दुसऱ्या डावाकडे, जिथे एक संकोचित धावफलक बनवण्यात आलाय. पहिल्या डावामध्ये 39 झालेले आहेत आणि 40 धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे साकोरी या संघासमोर. तर पहिल्या ओव्हरला आता आपण सुरुवात करणार आहोत. राहुल यांच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. उंची जास्त आणि लांबी कमी आहे. तिकडे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. प्रयत्न खूप चांगला करण्यात आलाय, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येतात. खूप दूरवरचा प्रवास होता क्षेत्ररक्षकाला. चेंडूवरची नजर त्याने हटू दिली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर त्याची चेंडूवर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली होती, परंतु कॅच ते कॅरी करू शकलेले नाही आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खोडद प्रीमियर लीगचे हे आयोजन आज अंतिम टप्प्यामध्ये आलंय. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी जुन्नर तालुका एक ऐतिहासिक महत्त्व या तालुक्याला प्राप्त झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं ना तर पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. सुजलाम सुफलाम हा जुन्नर तालुका आणि त्यातल्या त्यात खोडद ही क्रिकेटची परंपरा जपणारं गाव. तिथेच हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. एक सिंगल घेण्याचा मानस आहे. एक धाव जरूर पूर्ण करण्यात आली. चला, यानंतरच्या दोन्ही टीम्स लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. श्रीजा 11 गणेश धाडवळे, T20 स्पोर्ट्स बेल्ले आणि मोर्या युवा प्रतिष्ठान शिंगवे पारगाव. शेवटचा आणि अंतिमचा कॉल ह्या टीमसाठी असेल. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करतोय. 3 धावा धावफलकावर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विकी आणि संजय, दुसऱ्या बाजूला. टप्पा पडला, बॉल आतमध्ये आलाय. खूप चांगला बॉल फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यामध्ये यश त्यांना मिळालं नाही. डॉट बॉल आला आणि चेंडू निर्धाव आल्यानंतर फलंदाजाने प्रयत्न केले की एक्स्ट्रा कव्हरला खेळायला हवं होतं. निश्चितच धावा मिळू शकल्या असत्या, परंतु हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. राहुल तयार आहेत. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप बॉलला खेळलं जात आहे. खाली इलाका और वहा विकी ने किया है धमाका. चौकार आलाय. एक शानदार फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगला स्वीप केला. एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि पहिला चौकार आलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज इथे पुनरागमन करतायत. गोलंदाजाचा एक कमबॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे इथे कांदळी संघाला देखील पुनरागमन करावं लागेल. वडगाव कांदळी हा संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये जरी 39 धावा झाल्या असल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये त्या रोखल्या जाऊ शकतात. या पॉझिटिव्ह इंटेंटने आता वडगाव कांदळी संघाला खेळावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल पुढेच्या एकदा तयार होत आहेत. स्लॉटमध्ये बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलं जात आहे. अजून एक जबरदस्त हिट, फलंदाज सुपर हिट आणि 6 धाव्यांचं प्रॉफिटही झालंय. सिक्सर फटका अनिकेत सर, 40 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 आल्या आणि खूप चांगली सुरुवात फलंदाजीमध्ये देखील आपण साकोरी संघाची पाहू शकतो. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला एखादी संधी निर्माण करावी लागेल की जिथे तुम्ही सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता. आता समीकरण जर बघितलं तर शेवटचे 30 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 27 धावींची आता गरज आहे. 30 चेंडू आणि 27 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉसही आपल्याला संपन्न करायचा आहे. दुसरा सेमीफायनल. एका बाजूला टीम असणार आहे T20 स्पोर्ट्स बेल्हे आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर पारगाव शिंगवे. या 2 टीममध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. अखूट टप्प्याचा बॉल, थोडीशी खराब लाईन आणि त्याचा खरपूस समाचार या ठिकाणी फलंदाज घेत आहेत. बॉलला पाठवतायत सीमारेषेच्या पार. चौकार भिडू दे. केलेला हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साईडला एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात खूप चांगली होते. बबलू यांचं भव्य स्वागत करणारा हा चौकार आलाय.
चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित आहे आणि टॉस करण्यासाठी ज्यांचं संघ मालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले, सेजल गाईगोटा फार्म हाऊसचे असणारे सर्वे सर्वा योगेश शेठ मुळे, त्यांच्या समवेत आदरणीय गणेश शेठ गायकवाड साहेबांना देखील विनंती आहे आपणही या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यानंतरच्या सामन्याचा महत्त्वपूर्ण टॉस क्वालिफायर 2 ही मॅच आपल्याला पाहायची आहे. एका बाजूने असेल श्रीजा 11 गणेश ठाडवळे T20 स्पोर्ट्स बेल्ले, तर दुसऱ्या बाजूने मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. या दोन संघांमध्ये झुंज आपल्याला पाहिजे आहे. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत. मान्यवर अतिथींना विनंती असेल आपण लवकरात लवकर उपस्थित राहा. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलाय आणि खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार या ठिकाणी प्राप्त केला जातोय. 4 धावा. भिडू दे त्याचप्रमाणे अध्यक्ष जुन्नर आंबेगाव इलेक्ट्रिक संस्था संदीपजी जाधव साहेबांना देखील विनंती आहे आपणही उपस्थित राहा. तीनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यानंतरच्या सामन्याचा महत्त्वपूर्ण टॉस आपण संपन्न करतोय. समोर खेळला यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल समोर खेळला जातोय आणि यावेळेस 6 धावा प्राप्त केल्या जात आहेत. खूप चांगला स्ट्रोक. फटका शेवटचे 26 बॉल बाकी आहेत आणि 26 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. धर्मणा स्पोर्ट्स क्लब साकुरी संघाला सरळ फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता 13 धाव्यांची गरज आहे. या अगोदर आपण पाहिलं की प्रत्येक संघाला एक संधी होती. तुम्ही जरी पराभूत झाले तर एक संधी तुम्हाला होती, परंतु आज तुम्हाला संधी नाही आहे. आज जर तुम्ही पराभूत होत असाल तर तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाला आज प्रयत्न अधिकचे करावे लागणार आहेत. समोर उडवलाय बॉल. यावेळेस देखील टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. अजून एक फटका ते यानंतरच्या मॅचचा टॉस झालाय. मोरिया युवा प्रतिष्ठान शिंगवे पारगाव संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे, तर श्रीजा 11 गणेश ढाडवळे T20 स्पोर्ट्स बेल्ले प्रथमतः फलंदाजी करेल. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेस विकेट आली आहे. फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का साकोरी संघाला बसताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज क्रिकेट बाद म्हणजे होत आहेत. तो थोडासा उशीर झालाय. विकेट चांगली बॅटिंग केली. 23 धावा बनवत तो माघारी गेलेला आहे आणि मॅचचं समीकरण जर पाहिलं तर शेवटच्या 24 बॉल बाकी राहिलेले आहेत आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त 6 धाव्यांची गरज आहे. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी साकोरी संघाला 6 धावा पाहिजेत. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी आकर्षक अशी ट्रॉफी आहे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्रजी गायकवाड सरांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होतं आहे. आपलंही खोडद प्रीमियर लीग समस्त ग्रामस्थ खोडद यांच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतर दोन्ही टीम्स रेडी राहा. मोरिया युवा प्रतिष्ठान शिंगवे पारगाव. सामना संपला रे संपला. 11 खेळाडूंसमवेत आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा ही मनापासूनची विनंती आहे. 24 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची आवश्यकता. विजय साळवे आलेत बॅटिंग करण्यासाठी, तर त्यांच्या जोडीला संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सेमीफायनल सुरू आहे. एका बाजूला टीम धर्मणा स्पोर्ट्स क्लब साकोरी, तर दुसऱ्या बाजूला कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी. या दोन टीममध्ये ही सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. शॉर्टर वाईटचा वापर केला होता. आखूड टप्प्याचा होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर. त्याला कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पूर्णपणे फसलाय. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललं. शेवटचे 23 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 6 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत.
यावेळेस देखील थोडासा पेस ऑफ केलाय, कमी गतीने टाकलेला बॉल. हे व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवत आहेत. कौतुक करावं लागेल, कारण सिमेंटची खेळपट्टी आहे, गोलाकार मैदान आहे, तुमच्याकडे कमी बँक बॅलन्स आहे आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाजी तुम्हाला अचूकतेने करावी लागणार आहे. परंतु आधी टप्प्यामध्ये ती गोलंदाजी होताना दिसते. सुरुवातीला जर अशी गोलंदाजी झाली असती तर कदाचित हा सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडासा झुकू शकला असता. परंतु आता फक्त आणि फक्त 6 धावा पाहिजे. तिसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी, शेवटचे 21 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धाव्यांची गरज साकोरी संघाला. खूप चांगलं मैदान, अतिशय सुंदर, तितकंच नेटकं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आपण मागच्या 6 दिवसांपासून पाहतोय. परत एकदा ऑफ्टमच्या बाहेर ठेवला होता, परंतु यावेळेस पंचांनी दंडित केलंय. गोलंदाजाची चूक. तोपर्यंत आपण बघू शकता एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलक देखील आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा खेळ आपण अनुभवत आहे आज खोडदमध्ये आणि आज अंतिमचा दिवस आहे. या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा आपल्याला चुरशीचा होताना पाहायला मिळेल. प्रत्येक सामना रंगतदार होईल, यात मात्र शंका नाही आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाही. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. खोडद प्रीमियर लीग म्हटलं तर क्रिकेटची परंपरा जपणार आहे गाव आणि सातत्याने खोडद प्रीमियर लीगचं आयोजन जगदंबा क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन आणि खोडद ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतं. आज 7वं वर्ष या स्पर्धेचं. हो, परत एकदा खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच या स्पर्धेचं जे ब्रीद वाक्य आहे, कौशल्य आमचं ताकद गावाची, यंदाची स्पर्धा फक्त आणि फक्त जगदंबा स्पोर्ट्स क्लबची. या ब्रीद वाक्यातून यावर्षीची स्पर्धा पुढे आली आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलेला आहे. 18 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आहे. बाकी आहेत म्हणजेच 3 ओव्हरमध्ये 4 धावा. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न, थोडासा वेट केला होता. यावेळेस चेंडूची शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली होती. संकेत आलेत. पहिला बॉल संकेतने देखील खूप चांगल्या टप्प्यावर टाकलाय. मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या ओव्हरमध्ये देखील फक्त 2 धावा खर्च करण्यात आल्या होत्या आणि इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू तोही चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय. उडवलाय बॉल, खेळ खाल्ला, सामना संपतोय आणि धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब साकोरी या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन दाखल होत आहेत. मनापासून अभिनंदन. फटका. अनवरजी तांबोळी साहेबांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क करावा. तर दुसऱ्या बाजूने विनंती असेल, भरपूर उशीर झाला आहे सामना सुरू होण्यासाठी, त्यामुळे मोरिया युवा प्रतिष्ठान शिंगवे पारगाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या बाजूने T20 स्पोर्ट्स श्रीजा 11 गणेश ढाडवळे यांच्या मालकीचा असणारा संघ. आपणासही विनंती असेल, आपण लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं असेल आणि जबरदस्त विजय मिळवत मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल झालेला पहिला संघ आहे. संघाचं नाव असेल धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब साकोरी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या संघाचं स्वागत करूया. आणि ISPL मध्ये नक्कीच आपल्या जुन्नर तालुक्याचा असणारा सितारा ज्याला आपण ISPL मध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि खरं तर खोडद नगरीचं असणारं भूषण साहिलजी गायकवाड यांचं देखील आगमन अगदी सकाळच्या सत्रापासून मैदानावरती आहे.
आणि सातत्याने ह्याच मैदानावरती सराव सातत्य करणारा हा खेळाडू आहे आणि त्यानंतर ISPL पर्यंत मारलेली उडी सर्वांसाठी अभिमानाची बाब नक्कीच जी पाहायला मिळेल. चला विनंती असेल आता मोरया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे संघ